MIDC येथे गणपती घेऊन जाणाऱ्या छोट्या हत्ती वाहनाला ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात, 12 जण गंभीर जखमी। कुंभारी नवीन विडी घरकुलहून सोलापुरातील लष्कर येथे छोटा हत्ती या 4 चाकी वाहनातून गणपती घेऊन जाणाऱ्या वाहनाला पाठीमागून ट्रकने जोरात धडक दिली। ही घटना MIDC येथील SBCS प्रशालेजवळ शनिवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली। या अपघातात 12 जण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना तात्काळ उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। नंदिनी तायप्पा मेत्रे वय वर्ष 15, गणेश नरसिंग मच्छा वय वर्ष 16, प्रशांत विजय नवगरे वय वर्ष 15, सुवर्ण वय वर्ष 4, नरसप्पा चिन्नापगोलू वय वर्ष 18, गोविंद लक्ष्मण काळे वय वर्ष 36, नरसम्मा सिद्धाराम चिन्नापगोलू वय वर्ष 54, राकेश लक्ष्मण पिल्लोळू वय वर्ष 12, वरुण लक्ष्मण पिल्लोळू वय वर्ष 10, सोनाली चिन्नापगोळू वय वर्ष 21, आकाश चिन्नापगोळू, नागेश चिन्नापगोळू, प्रशांत नवगिरे, आकाश चिन्नापगोळू, रमेश मेत्रे सर्वजण राहणार सरस्वती चौक, लष्कर, सोलापूर अशी जखमींची नावे आहेत। सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त अजित बोराडे यांनी सिव्हिल रुग्णालयात दाखल होऊन जखमींची विचारपूस केली। या संदर्भात अधिक माहिती नातेवाईकांनी व मोचे समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। सर्व रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती रविवारी पत्रकारांना देण्यात आली आहे। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी। कार्याध्यक्ष काँग्रेस कमिटी आणि जामुनी मोचे समाजाचा जनरल सेक्रेटरी। आज जे घटना घडली ते आमचे गल्लीतले जवळजवळ सर्व मंडळ आम्ही ऑलरेडी दिलेला भंडारे आर्ट्सकडं, पण मुलं बाळा गेल्यानंतर तिथं अत्यंत आईगईने हे ड्रायव्हर जो खूप पिला होता त्यांनी अनेक लोकांना 5-6 लोकांना त्यांनी ठार करण्याच्या उद्देशाने त्यांनी घुसवला। त्याच्या अनेक लोक वाचले, परंतु एक लहान पोरगी आहे नंदिनी म्हणून एक मुलगी आहे तिचा पूर्ण पाय फ्रॅक्चर झालेला आहे। आम्ही वाघमारे साहेब, पोलीस निरीक्षक MIDC आणि साहेबांना सांगितलं ना, माझे आमदार आडम मास्तर आले याची कल्पना आम्ही माननीय खासदार प्रणितीताई शिंदे यांना दिलेली आहे। आता त्यांनी कबाडे साहेब म्हणले की आम्ही कारवाई करतो। आता जर त्यांनी कारवाई केली तर आम्हाला लय चांगलं झालं, पण नाही कारवाई केली तर आम्ही सर्व आमचा मोची समाज रस्त्यावर उतरणार आहे। मी माननीय मुख्यमंत्री साहेब, अजून कोण वरिष्ठ जिल्हाधिकारी साहेब असतील त्यांनी ताबडतोब यांना आर्थिक पुरवठा करावा, कारण का आमची परिस्थिती तेवढी नाही आहे। आम्ही करून खाऊन आम्ही मुलाबाळासकट आम्ही गणपती आणायला गेलो, आम्ही देवाला आणायला गेलो, एवढा मोठा आघात आम्हाला त्या यांनी दिलेला आहे। अहो तो नाही एवढं विसर्जन असताना त्यांनी एवढा चौकामध्ये त्यांनी एवढा काय ट्रक घेऊन आला तो, तर त्याच्यावर आता कारवाई व्हावी ही अशी आमची विनंती आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।